नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडी. अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान. हृदयविकाराने एका शेतकऱ्याचा मृत्यू. सटाणामधल्या लक्ष्मण आहिरे यांना शेतातच आला हार्ट अटॅक. दुष्काळाचं मेमोरँडम येत्या 7 दिवसांमध्ये केंद्र सरकारकडे आम्ही पाठवणार आहोत. अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, येत्या 7 दिवसात दुष्काळाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राकडे पाठवणार. विदर्भातले कापूस शेतकऱ्यांना मिळत नाही योग्य भाव. 1 एकर शेती मागे होतोय 7 ते 9 हजारांचा तोटा. हमी भाव फक्त 50 रुपयांनी वाढवल्यामुळे शेतकरी संकटात. दुष्काळाचा फटका माणसांबरोबरच जनावरांनाही. नांदेडच्या आठवडी बाजारात कवडीमोल दामानं विकली जात आहेत दुभती जनावरं. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा प्रत्यक्षात उतरणार तरी कधी. अमरावतीच्या शिरखेडमध्ये भाविक लोटांगण घालत करतात 500 ते 1000 मीटरचा रस्ता पार. लहान मुलांचाही त्यात समावेश. आणि आळंदीत सुरू आहे माऊलींचा संजीवन समाधी सोहळा. वाजत गाजत दिंड्यांची आज नगर प्रदक्षिणा. गावाकडच्या बातम्यांमध्ये सुरुवातीलाच एक मन विषण्ण करणारी बातमी आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या नुकसानीचा त्यांनी इतका धसका घेतलाय की शेतकऱ्यांचे जीव जात आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनं शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय, तोही शेतातलं पीक पाहत असतानाच. लक्ष्मण आहिरे या शेतकऱ्याचा हृदयविकाराचा झटका येऊन शेतातच मृत्यू झालाय. सटाणा तालुक्यातल्या वनोलीमध्ये अहेरींची डाळिंबाची बाग पावसानं झालेल्या नुकसानीत पुरतीच संपली आणि याच्या पाहणी करायला म्हणून ते शेतात गेले. ही परिस्थिती पाहिल्यानंतर आहिरेंना मोठा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कर्ज कसं फेडायचं या चिंतेने त्यांना सतावलं होतं आणि ही शेतातली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर जागेवरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं आयुष्य संपलं. गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान. आमच्या वनुली गावामध्ये लक्ष्मण आनंद आहिरे यांचं सुद्धा डाळिंबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कांद्याच्या बियाण्याचं नुकसान झालं आणि त्यांची मानसिकता ढासळली. त्या मानसिकतेमध्ये आज सकाळी ते शेतीमध्ये फिरायला गेले. शेतीमध्ये फिरत असताना त्यांना ते डाळिंबांचं जे नुकसान झालं ते पाहिलं गेलं नसल्यामुळे त्यांना जागीच हृदयविकाराचा झटका आला. आणि या संदर्भात बोलूया आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत आत्ता आपल्यासोबत आहे. दीप्ती, प्रचंड नुकसान उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिक जिल्ह्यात पाहिलं तर डाळिंबाच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील, इतर काही पिकं असतील यांचं झालेलं दिसतंय. यात ह्या शेतकऱ्यांचा असा दुर्दैवी मृत्यू ओढवलेला आपण पाहतोय. काय परिस्थिती एकूण आता? राजेंद्र, अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. कारण डाळिंब उत्पादक शेतकरी लक्ष्मण अहिरेंसारखा शेतकरी हा छोटा शेतकरी आहे. त्याची अत्यंत कमी जमीन आहे, कोरडवाहू जमीन आहे. कमी पैशामध्ये आणि कमी पाण्यामध्ये बागायतदार होण्याचं एक स्वप्न शेतकरी पाहत होता आणि मोठे कष्ट करून प्रयत्नपूर्वक डाळिंबाच्या बागा जगवल्या शेतकऱ्यांनी. ह्या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यातला बागलाण, कळवण, मालेगाव, देवळा ह्या तालुक्यामध्ये अत्यंत चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं. मात्र ह्या वर्षभरामध्ये सातत्याने त्याला फटका बसलेला आहे, जो लक्ष्मण अहिरेंना सुद्धा बसला होता. गारपीट जेव्हा फेब्रुवारीत झाली तेव्हा त्यांची बाग उद्ध्वस्त झाली. त्यानंतर 15 ऑगस्टला जेव्हा बांगलादेश सीमा सील करण्यात आली तेव्हा डाळिंब निर्यातदारांना मोठा फटका बसला. त्यांचे डाळिंब कवडीमोल भावानं विकायला लागली आणि आता गेल्या 3 दिवसापासून चाललेल्या गारपिटीतनं तर त्यांचा बाग एवढा उद्ध्वस्त झाला की हा धक्का सहन न झाल्यामुळे बागेतच त्यांचा मृत्यू झालाय. अवघं 49 एवढंच त्यांचं वय होतं राजेंद्र आणि फक्त 1.5 लाख रुपयाचं कर्ज होतं. मात्र त्यासाठी हा शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. अख्खं कुटुंब रस्त्यावर आलंय. धन्यवाद दीप्ती या सगळ्या माहितीबद्दल. अख्खं कुटुंब आता या शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पूर्णपणे उघड्यावर पडलेला आहे. आता सरकार याची कशी काळजी घेणार, यांना किती नुकसान भरपाई देणार, हा खरा मुद्दा आहे. दुष्काळ हे राज्यावरचं संकट असल्याचं म्हणत दुष्काळग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळानं
आज घेतले अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। या दुष्काळाची माहिती आठवडाभरात केंद्राकडे पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 50% कमी आणेवारी असलेल्या गावांना यातून मदत मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। तसंच दुष्काळ प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी एक समितीही स्थापण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असं ते म्हणाले। या समितीत अर्थमंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश असेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी पैसेवारी आहे त्या ठिकाणी गाव हा घटक धरून आम्ही प्रस्ताव तयार करणार आहोत आणि येत्या 7 दिवसामध्ये हा जो प्रस्ताव आहे ज्याला आपण मेमोरँडम म्हणतो, प्रतिवेदन, ते दुष्काळाचं मेमोरँडम येत्या 7 दिवसामध्ये केंद्र सरकारकडे आम्ही पाठवणार आहोत। पांढरं सोनं म्हणजेच कापूस आणि हा कापूसच विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार आहे। कापसाच्या एका एकर शेतीसाठी 15 ते 17 हजार रुपये खर्च येतो, पण त्यातून उत्पादन 8 ते 10 हजारांचंच मिळतं। ही तोट्याची शेती शेतकऱ्यांना आता हताश करते। पाहूयात पांढऱ्या सोन्याच्या काळ्या वास्तवाचा हा विशेष वृत्तांत। राज्यात यंदा 33 लाख हेक्टरपेक्षा जास्त कापसाची लागवड झाली आहे। त्यात मोठा वाटा विदर्भाच्या क्षेत्राचा आहे। कापूस शेतकऱ्यांना अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकटाचा सामनाही करावा लागतोय। यंदा केंद्र सरकारनं कापसाचा हमी भाव फक्त 50 रुपयांनी वाढवून दिलाय। मध्यम धाग्यासाठी आता क्विंटल मागे 3750 रुपये इतका, तर लांब धाग्यासाठी क्विंटल मागे 4050 रुपये इतका भाव ठरवण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे। शेतकऱ्याला 3600 रुपयाला कापूस विकावा लागतोय आणि माझी माहिती अशी आहे की जर मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वाढली तर 3600 रुपयाला सुद्धा कापूस विकत घेण्याची व्यापाऱ्यांची हिंमत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर माझा हिशोब असा आहे की कापूस उत्पादकांना अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये कमीत कमी 6000 कोटी रुपयाचा फटका बसणार आहे। कापसाचं मूल्यवर्धन मोठ्या प्रमाणात होतं। त्यातही कापसाचं अर्थकारण पाहिलं तर शेतकऱ्याला किती कमी पैसे मिळतात हे लक्षात येतं। विदर्भातल्या कापसाच्या ग्रेडनुसार शेतकऱ्याला क्विंटल मागं 3600 रुपये मिळतात। 1 क्विंटल कपाशीपासून 33 किलो कापूस मिळतो। त्यातून 119 मीटर कापड तयार होतं। त्याशिवाय 1 क्विंटल कापसातून 9 लिटर तेल, 54 किलो पशुखाद्य अशा सुमारे 30 हजारांच्या वस्तू तयार होतात। म्हणजे धनाची निर्मिती होते, परंतु ते धन परत येत नाही। असा एक कॉन्टिंजंट फंड, हे जे मूल्य निर्धारित शेतमालापासून ज्यांना व्यापाऱ्यांना, इंडस्ट्रीला किंवा अंततोगत्वा फायदा मिळतो, त्यातला काही भाग जर वळता शेतकऱ्याकडे झाला, उत्पादकाकडे, याची कुठली सिस्टीम असावी हा भाग वेगळा। 1 क्विंटल कापसासाठी शेतकऱ्याला फक्त 3600 रुपये मिळतात। या 3600 रुपयाच्या कापसामध्ये जवळपास अशी 25 शर्ट्स तयार होतात। या एका शर्टची किंमत जवळपास 3600 रुपयापेक्षा जास्त आहे। भारताचा कापसाचा सर्वाधिक व्यापार चीनशी होतो, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी घटली आहे। त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे। चीनमध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ त्यांच्याकडे कापूस असल्यामुळे 30 ते 40% खरेदी यावेळेस चायनाच्या माध्यमातून कमी होणार आहे आणि 30 ते 40% चायनाच्या माध्यमातून जर खरेदी कमी झाली तर त्याचा कापसाच्या भावात सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे। कापसाला चांगला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळाले असते। त्यातून कर्ज फेडता येईल आणि पोटही भरता येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती। पण हमी भाव फक्त 50 रुपयांनी वाढल्यानं आता त्यांचा वाढलेला खर्चही निघणार नाहीये। त्यामुळे शेतकरी हताश आहेत। नरेंद्र मतेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर। दरम्यान कापसाला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकरी हैराण आहेत। त्यांना सरकारनं हमी भावासोबतच बोनस द्यावा अशी मागणीही विदर्भ जन आंदोलन समितीनं केली आहे। सरकारला जर शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर त्यांनी CCI किंवा पणन महासंघाला 2000 रुपये प्रति क्विंटल जास्त द्यावं आणि त्यांनी सांगायचं की 6000 रुपये घ्या, म्हणजे 2000 रुपये प्रति क्विंटलचा बोनस सरकारनं द्यावा। अमरावतीमध्ये शिरखेड गावात नाना गुरु महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त लोटांगण घालण्याचा प्रकार चालतो। भाविक 500 ते 1000 मीटरचा रस्ता लोटांगण घालून पार करतात, म्हणजे अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर हे साधारण अंतर आहे। यामध्ये लहान मुलांचाही समावेश असतो। लोटांगण घालताना इजा व्हायची शक्यता असते, पण असाध्य आजार दूर होतो या आशेमुळे गेली 350 वर्ष हा प्रकार सर्रास सुरू आहे। हे लोटांगण घालणारे भाविक खाली साचलेल्या पाण्यातून जातात,
यामुळे साथीचे आजार फैलावतील याचाही विचार इथे कुणाच्या मनात देखील येत नाही. इथे शेकडो नागरिक हे लोटांगण घालताना आपण पाहत आहोत. या मागची नेमकी काय परंपरा आहेत? या गावातील काही मान्यवर व्यक्ती आहेत. ही गेल्या 350-400 वर्षा आधीची परंपरा आहे. या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा काका, नेमकं ही काय परंपरा आहे? हे परंपरा म्हणजे नारायण गुरु महाराज असताना तेव्हापासून सुरू झालेली परंपरा आहे. नदीवर स्नान करायचं, इथे येऊन उभे राहिले का त्याच्या आपोआपच त्याच्या अंगात यायचं आणि त्यानं लोटांगण पडायचं. तर गावातला प्रत्येक माणूस लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत एकही असा राहणार नाही का लोटांगण पडला नाही म्हणून. ही प्रथा यायची, त्याच्यापासून सर्व सुख दुःख निघून जाते. गावातील ज्या महिला, विवाहित महिला आहेत, बाहेरगावी गेलेल्या आहेत, त्या सुद्धा या गावात असं बोललं जातं. ताई, तुम्ही सांगा नेमकं काय आहे परंपरा? परंपरा म्हणजे ही श्रद्धाच आहे. लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे हे. पुन्हा आम्ही कितीही माहेरी म्हणजे सासरी जरी दूर असलो तरी आवर्जून या दिवशी येतात सगळ्याजणी, मुली वगैरे. आणि दिवाळी जी आहे, दिवाळी याच दिवशी साजरी करतात. म्हणजे भावांना अक्षत जी आहे ती ह्या लोटांगणामध्येच लावतात मुली. श्रद्धा. मला सांगा की हे जे लोटांगण घातले जाते यामध्ये काही मुलं जखमी होतात का, किंवा कुणाला काही इजा होते काय नेमकं या मागचं का? शेकडो लोक लोटांगण पडतात, लहान मुलापासून तर थोरापर्यंत लोटांगण पडतात. परंतु हे लोटांगण पडताना आजपर्यंत तरी कुणालाही इजा झाल्याचे अजून लक्षात आलेलं नाही किंवा झालेलीच नाहीये. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर परत येऊ. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या कणबूर मधल्या रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. इथं प्लास्टिक वस्तू बनवण्याचे 3 कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात कायम धुराचं साम्राज्य असतं. या कारखान्यांमधून विषारी वायू बाहेर पडतो आणि परिसरात पसरतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी आता आत्मदहनाचा इशारा दिलाय. हे कारखाने बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. आज आमच्या भागामध्ये 3 प्लास्टिक कारखाने आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे अनेकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. महिलांना ऑक्सिजनचे सिलेंडर 2 महिलांना लावावे लागतात, तर काही मुलांना दम्याचा त्रास होतोय. या सगळ्या विरोधात, या इंडस्ट्रीज विरोधात आम्ही शासकीय पातळीवरती अनेकदा तक्रारी केल्या, पण तक्रारी केल्यानंतर सुद्धा कोणीही आमची दखल घेतली नाही. नंतर एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा सध्या आळंदीमध्ये सुरू आहे. त्यातच आज एकादशी असल्यानं वारकऱ्यांसाठी ही पर्वणी असते. 300 पेक्षा जास्त दिंड्या तर 4 लाख भाविक आळंदीत दाखल झालेत. या सर्व दिंड्या आज नगर प्रदक्षिणा घालतात. माऊलींच्या पादुकांचीही नगर प्रदक्षिणा आजच्या दिवशी होते. कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीत जमलेल्या वासुदेवाचं गाणंही आपण ऐकणार आहोत. जाता आता गावाकडच्या बातम्या. वाजती टाळ गुळा गुळा वाजती टाळ जन जन नाचरी टाळ जन जन नाचरी टाळ कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो